नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉट बाय न्यूपॉन स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सेक्टर 10 स्वराज्य सोसायटी ऐरोली या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि स्वप्नाली साईप्रसाद गावकर या वहिनींना भेटणार आहोत. स्वराज्य सोसायटी. नमस्कार. या उखाणा. गणराया गजवदना वंदन करते मी तुला, साईप्रसाद रावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य लाभू दे मला. गाव कुठलं? कणकवली. नटराजा गणराया. गावकर परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. नमस्कार. तुम्ही जेव्हा नटराय गणराय म्हणालात ना, माका वाटला दहिकालो सुरू झालं. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर साईप्रसाद गावकर, ह्या सासूबाई, ही माझी आई, हा माझा मुलगा, बर. हे माझे बाबा, ह्या मामी, ही नणन आणि ही बहीण आणि हा पण नणन. नमस्कार. आणि हे सगळे सगळे सोसायटी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बालपण कुठलं? माझं बोरवलीचं. मला वाटलं गाव ती. तुमचं कुठे हो? माझं कुर्ला. घरी कोण कोण होतं? घरी आई, बहीण आणि वडील होते, पण 2010ला एक्सपायर झाले. आई बाबा काय करायचे? वडील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते. हा. त्यांनी स्वतः एक त्यांची शिवम विद्या मंदिर म्हणून कुर्ला बेल बाजारामध्ये इन्स्टिट्यूट पण स्थापन केलेली. बर. आणि नंतर मग आता म्हणजे सोशलमध्ये ते खूप कार्यरत होते त्यावेळी. परंतु ते दगदग खूप करणं आणि त्यानंतर मग बऱ्याचशा कारणांमुळे थोडंसं लवकर त्यांचं आमच्यापासून जाणं झालं. त्याच्यानंतर मग घरात पहिल्यापासूनच आमच्या सिव्हिल म्हणजे बांधकाम व्यवसायाचाही आहे. मी पण स्वतः सध्या सिव्हिल इंजिनियरच आहे. व्हेरी गुड. आपण आपल्या घरी काय करायचे आई बाबा? माझे बाबा ऑफिसला होते, म्हणजे ते पोस्टात होते, आणि मम्मी गृहिणीच होती. किती जण घरी? बहीण आणि मी, आम्ही 4 जण. मग तुमची शाळा कुठली? सुविद्या प्रसारक संघ. कुठली? बोरवलीची. आणि तुमची? माझी गांधी बाल विद्या मंदिर कुर्ला. कुर्ला. कॉलेज? माझं कॉलेज SNDT होतं मालाडचं, आणि मग नंतर चेतना. तुमचं? माझं SIES कॉलेज सायनला 11वी 12वी आणि नंतर DY पाटील कॉलेज इंजिनिअरिंग कोल्हापूर BE सिव्हिल. किती वर्ष होता कोल्हापूरला? 2003 ते 2007. आणि गाव तुमचं? कणकवली. कणकवली कुठे? कसवंत तळवडे. अच्छा अच्छा. आणि तुमचं? आमचं तळगाव, म्हणजे पेंढरू कट्टा आहे ना त्या साईड. मग काय कुठे भेट दोघांची? भेट तसं आतापर्यंत बऱ्याच जणांना ते सिक्रेटच होतं अजूनपर्यंत. थांबा थांबा. काय हो कुठे? आमची रेडी बोलवर, इंटरनेट नेटवर रेडी बोल. अच्छा. नेटवर झालं हे सगळं? कसं काय ते? म्हणजे होतं 1 वर्ष जस्ट फ्रेंडशिप होती नेटवर. हा, जस्ट बोलायचो. 1 वर्षानंतर भेटलो नाही. भेटले नाही. 1 वर्षानंतर भेटलो. कुठे? आम्ही जोगेश्वरीला गेलेलो मूवी बघायला. पहिल्यांदा भेटला ते मूवी. कुठला होता चित्रपट? सिंग इज किंग. वा. काय हो, कसं काय ते वर्षभर तुमचं काय चाललं होतं? काय नाही, जस्ट असं रोजच बोलणं व्हायचं आणि म्हणजे तेच आपल्याला जोडीदार शोधायचं आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. तर त्यामुळे जवळपास वर्षभर आम्ही त्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून, तेव्हा तर व्हॉट्सअप वगैरे तर नव्हतंच, SMS आणि फोन कॉल्सच्या माध्यमातून होतं बोलणं. हा. पण तेव्हा तसा विषय नव्हता. एक चांगलं मैत्रीचं नातं होतं. पण एकमेकांना बघितलं ना? नाही. म्हणजे फोटो शेअर झालेले बऱ्याच दिवसानंतर. बर. एक 2-3 महिन्याच्या टॉक नंतर एक फोटो शेअर झालेले. पण आय थिंक ते तेवढं मॅटर करत नाही जेव्हा तुमचं मन एकमेकांशी जुळत असतं. ते काय असतं हे, म्हणजे मला सांगा. तुम्हाला कळलं का काय बोलले ते? त्याला नाही साहित्यिक बोलायला लागले. बरोबर. बरं, मला सांगा, या बिल्डिंग मध्ये येताना ना आम्ही एक नाव बघितलं. एका ठिकाणी असे ना पेपर ठेवलेत सगळीकडे. तिथे नाव आहे संदीप जंगम. तर ते लेखक संदीप जंगम किंवा तेच का? हो, तेच. काय सांगता? हो. का आनंद आहे सांगू आम्हाला. तिकडे पेपर बघितले, त्या रकान्यावर त्यांचं नाव होतं. पण होम मिनिस्टरचे काही काळासाठी ते दिग्दर्शक होते. होम मिनिस्टरचे ते दिग्दर्शक होते. त्यांच्या सहवासात असता का तुम्ही? हो. त्याच्यामुळे असं साहित्यिक बोलायला नाही. 2000 मी कोल्हापुरात असताना सुद्धा अल्फाच्या एकांकिकांमध्ये काम केलेलं होतं. काय सांगता? 2006ला कोल्हापूर विभागातून मी उत्कृष्ट अभिनेता म्हणून सुद्धा राहिलोय अध्याय एकांकिकेसाठी. अरे वा. जी DY पाटील. मला आवड आहे नाटकाची. हो.
आता सध्या वेळेमुळे करता येत नाही नाही. बरोबर आहे, घरचीच नाटकं संपत नाही. खरंय. वहिनी का हसलात तुम्ही? वहिनी का हसले सांगा मला. असं घरात म्हणजे संसारात आल्यावर तेच होणार ना काय थोडंफार. टाइम मिळत नाही मला त्यांना. सांगा, संसारात आल्यावर नाटक असतं, हा प्रायोगिक नाटक असतं, धैकाला असतो का दही सावकार असतो? सगळंच असतं म्हणायला गेलं. दशावतार असतो ऍक्च्युली. पण हे 10 अवतार कोण दाखवतं घरात? किती गोड बोलल्या मी म्हणून. पण मला सांगा, मग तुमचं हे जे काही बोलणं चालू होतं, तुम्ही पहिल्यांदा भेटला त्या चित्रपटाला, हो सिंग इज किंग नाव, हो. बरोबर. त्याच्यापूर्वी कधी एकमेकांना भेटला नव्हता. नाही. पण थेट चित्रपटाला जायचा निर्णय कसा काय? आता भेटलोय आणि जायचंय कुठेतरी, पण कुठे जाणार, मग मूवीला गेलो. बर काय हो? आणि पाऊस होता ऍक्च्युली, हा. 15 ऑगस्ट होता, बरं. सुट्टी होती. हा आणि सकाळी मी शाळेत जाऊन सगळं झेंडावंदन वगैरे करून घरी आलेलो. शाळेत झेंडावंदन म्हणजे आणि त्यावेळी शाळेत आम्ही जात दरवर्षी, जसं 15 माझी विद्यार्थी म्हणून. असं सांगा ना मला. मला कळेल. नाही, बालपणाची नाहीये. म्हणजे मला कळेना कितवीत असताना तुम्ही शाळेत जाऊन आलो म्हणजे एकतरी शिक्षक असायला पाहिजे किंवा विद्यार्थी. माझी विद्यार्थी म्हणून माझी तुम्ही विद्यार्थी. शाळेत जाऊन झेंडावंदन करून आला. आणि पुढे काय झालं मग? जस्ट काय नाही, पिक्चर बघितला आणि घरी गेलो. अच्छा, तेव्हा काही बोलणं वगैरे नाही. नाही नंतर परत भेटायचं ठरलं का त्या दिवशी? नाही नाही. असं नाही, आमचं असं जास्त भेटणं किंवा त्याच्यानंतर असं तेवढं असं काय नाही झालं. कोण विश्वास ठेवेल याच्यावर? जास्त करून फोनवर वगैरे. कधीही न भेटलेले तुम्ही वर्षभर गप्पा मारता, त्याच्यानंतर तुम्ही एका चित्रपटाला जाता आणि त्याच्यानंतर तुम्ही भेटतच नाही, याच्यावर कोण विश्वास नाही, ठेवायचा? त्याच्यानंतर जवळ 6 महिने गेले. त्यानंतर मग खरं बोला, हो, स्वप्नात हो. शंका सूर्य त्यानंतर म्हणजे एक 6 महिन्यानंतर मग थोडं भेटणं, असं महिन्यातून एकदा वगैरे वाढलं, संडे वगैरे. भेटणं सुरू झालं. पण घरी बिलकुल डाऊट नाही आला. नाही, थोडस लगेच माझ्या घरी तर लगेच जाऊन कशामुळे? बहीण मोबाईल चेक. कुठली बहीण तुमची ती? हे हा हे काय मोबाईल चेक करतात? हो. म्हणजे हा छंद आहे का त्यांचा? तुम्हाला कसं कळलं? रात्री चॅट करत होते, सो लाईक डाऊट आलेला. हो, मग पुढे? मग घरी कळलं. मग पप्पांचं तर नाहीच होतं. मग झालं, मग एखाद वर्षांनी वगैरे हो नाही करता करता ते मम्मी आणि माझ्या मामाने मिळून म्हणजे पुढाकार घेऊन ते केलं. पण मला सांगा, किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्ष झाली. पण मग लग्न जेव्हा झालं तेव्हा घरातल्या सगळ्यांची मान्यता होती. हो हो. लग्न कुठे केलं? पारला. पार्ल्यात. बजाज हॉल. आता कसं वाटतं पण लग्नानंतर? छान, म्हणजे रोज ज्या माणसाबरोबर, अनोळखी माणसाबरोबर ज्यावर बोलत होतो, ती आज रोज माझ्यासोबत आहे. सगळ्या मनातल्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ द्या असं म्हणत पहिल्या खेळात त्या 4ही वस्तू वहिनींना मिळणार का बघूया. वेळ 1 मिनिटाची. साई स्वप्न, झुकझुक प्राण्यांची गाडी, शिवसाई, हिरवा मसाला, अभिनंदन. पहिली अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. अरे भरलं. हे एवढे कोणी केले हो आरोप? सगळे थांबा. पहिला आरोप, प्रज्वलला खूप मारता. मान्य आहे? हो, मस्ती करतो तो खूपच. पण म्हणून मारायचं? मारत म्हणजे असं मारत नाही, मी हात नाही लावत, जास्त करून ओरडते. पण सांगा, हात न लावता कसं मारतात? ओरडते. अच्छा, शब्दांनी मारता. हा. शब्दांनी. तुम्ही खूप मोठे आहात पण तरी लहान मुलासारख्या वागता, असा आरोप आहे. तुम्हाला मान्य आहे? थोडंफार मन अजून आहे, म्हणजे ते लहान बाल म्हणजे आहेत. बापरे, मस्त आरोप केलाय. खूप चिडकी आहे. एवढी पण नाहीये. सगळे चिडवण्यासारखं करतात, मग माणूस चिडणारच ना. प्रॉब्लेम त्यांचा आहे, तुमचा नाही. नाही, असं काही नाही. कंजूसपणा करता, हट्टी आहात, फार कमी बोलता,
स्वयंपाक चांगला करत नाही. हा चुकीचं आहे, हा चुकीचं आहे. थांबा, काय हो, हे आरोप मान्य आहेत? नाही, स्वयंपाकाबद्दल तर नाही. आणि पहिले 2 पण नाही. म्हणजे त्यांचा जसं म्हणजे समोरच्या बरोबर बोलणं तेवढंच राहतं जेवढं. ते तुम्हाला मान्य नाही? नाही, मला तर नाही. हा, मला तर नाही. तुम्हाला राहायचंय घरात. जर त्यांनी एखादी गोष्ट तुमच्याकडे मागितली तर ती न देता तुम्हीच घ्या असं तुम्ही सांगता, असा आरोप आहे. मान्य आहे? हो, कधी कधी करते जे. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडता. हो, माझ्या छोट्याच गोष्टी असतात, असं काय मोठं नसतं, छोट्या गोष्टीवरूनच. पण आरोप मान्य आहे का? हो. तुम्ही कधी कधी ना समोरच्या बरोबर, समोरचा तुमच्याशी हसतं, समजा इकडनं निघालाय खाली बाहेर पडायला गेट, समोरचे हसतात पण तुम्ही बघून न बघितल्यासारखं करता. नाही, असं मी कधीच केलं नाही. हे मी मान्य नाही करणार. नाही करणार? अजिबात नाही. मी बोलल्याशिवाय कोणाची पुढे जात नाही. हा, काय हो, नाही, मी तर बघितलं नाही. आता कोणाला तसं मिस झालं असेल तर कोणाला तरी झाल्याशिवाय नाही, केलंय का? चुकून झालं असेल तर माहिती मग नाही. इथून झालं पुढे असेल. चूक सुधारावी लागेल. हो, पण मी बोलल्याशिवाय तरी जातच नाही पुढे. इग्नोर करता समोरच्याला. नाही. नाही, याच्यात एक आरोप आहे, तुम्ही सासूचं ऐकत नाही. हा आरोप सासूबाईंनी केलेला नाहीये. तुम्हाला मान्य आहे? नाही, असं काही हा? नाही. जेवढं करायला पाहिजे तेवढं सगळं करते. अगदीच ओव्हरलोड होत असेल तर हा बाबा नाही. सासूबाई कुठे आहेत? शुभेच्छा तुम्हाला. 15 आरोप केले. अरे बापरे. तुम्हाला राग आला की तुम्ही राग जेवणावर काढता. मान्य आहे? नाही. नाही. बरं. 7 आरोप केले. त्या व्यक्तीचं, मैत्रीण असेल तर मैत्रिणीचं नाव कळलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हो, चालेल. 7 आरोप केले. हा, तुम्ही जर रागावला आणि तुम्हाला कोणी फोन केला, तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही लगेच बोलायचं नसेल, मूड नसेल तर तुम्ही फोन कट करून टाका. नाही, खरंय? एकदम चुकीचं आहे. चुकीचं आहे. हो. समोरच्या व्यक्तीबरोबर जर तुमचं काही भांडण झालं किंवा तुम्ही अबोला धरला तर त्यांना ते तुम्हाला कन्व्हिन्स करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. हे मान्य आहे? हो. हो. हळूहळू आवाज कमी व्हायला लागलाय तुमचा. कोणी केले असतील हे आरोप असं वाटतं? मिस्टरांनी केले हा? असतील. मिस्टरांनी केले असतील. बरं झालं त्यांनी नाही केले, पण तुम्ही असं का म्हणालात त्यांनी केले असतील? कारण त्यांनाच म्हणवावं लागतं ना, जास्त राग तर त्यांच्यावर होतो ना. मग तुम्हाला हे आरोप मान्य आहे? मान्य. 100% ह्यानेच केले. वहिनी किती केलेत बघायचे तुम्हाला. मी मुद्दाम त्यातले सगळे वाचून नाही दाखवत. हे बघा, निबंध लिहिलाय आणि वर अभिमानानं लिहिलंय नवरा. आणि राग आला की जेवण तिखट करता हे त्याने लिहिलंय. असं कधी झालंच नाही. का लिहिला हो आरोप? कारण मी कधी जेवणच तिखट करत नाही. मी कधी जेवण तिखटच करत नाही. तिला राग आला का जेवण मला तिखट लागत असेल. आपल्या पादुका देता का? बाहेर आहे, जाताना घेतो मी प्लास्टर ऑफ पॅरिसवर. हा, काय रे, केवढी बाजू. वहिनी, नाही, काय आरोप ते? केलाय तर तिने नाही म्हटलं तर ऑब्व्हियसली त्यात काहीतरी तथ्यच आहेत ना. करण्यापूर्वी नव्हतं माहिती. बरं, आता तुम्हाला चित्र काढायचे. पहिलं चित्र कोण काढणार? मिस्टर, या पहिलं सोपं देतो तुम्हाला. कोंबडा. कोणी सांगितलं? तुम्ही. हा कुठल्या अँगलने कोंबडा दिसतो? हा कुठे ऐरोली तसे कोंबडे फिरतात त्यांनी बघितले असतील तर माहित नाही. का? स्वराज्य सोसायटीत असे कोंबड्याचं कुक्कुट पालन सुरू केलं. हा काय कोंबडा आहे का हो? आणि तो श्रावणात काढलाय. घ्या, नको श्रावणात कोंबडा. अभिनंदन, पण पहिलं बक्षीस मिळालं. सुंदर कोंबडा काढला. घ्या, द्या त्यांना द्या. तुम्ही काय? अभिनंदन, आणखी एक बक्षीस मिळालं. तिसरं कोण काढणार? तुम्हीच काढणार का?
बकरा, कुत्रा, गाढव, मांजर, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, वेळ संपली. बरं, 1 मिनिट. तुम्हाला माहिती आहे काय काढलंय ते? मला नाही काढायला येणार, त्यांना द्यायला पाहिजे होतं. तुम्ही बरोबर काढलंय असं वाटतंय ना? नाही. थांबा, काय होतं सांगा. बैल. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. माईक सासूबाईंकडे द्या. सांगा सुनेबद्दल. मनमिळावू आहे, बर, सुगरण आहे, चांगल्या प्रकारे स्वयंपाक करते, व्हेरी गुड. नवीन नवीन पदार्थ करण्याची आवड आहे. मग अशी कोणीतरी आरोप केला सासूबाईंचं ऐकत नाही. ज्यांनी केला असेल त्यांना माहिती. तुमचं काय म्हणणं आहे? नाही ऐकते असं काही नाही. नाही ऐकते ना? ऐकते ऐकते बघितलं? असं काही नाही. तुम्हीच बोलला ना ऐकते म्हणून. ऐकते आरोप खोटा आहे तो. कोणाचा? कोणी केला असेल त्यांचा. सासूबाईंनीच केला होता. नाही नाही नाही, शक्यच नाही. अहो नाही नाही, गंमत करतो. मग काय बाजू घेत आहे तो सासूबाई? बरं, मुलात काय बदल झाला का हो लग्नानंतर? नाही, तसा काय फारसा बदल नाही. नाही आहे तसं. दोघींनाही सांभाळून घेतो तो. पण तुम्हाला जेव्हा कळलं ही बातमी तेव्हा काय होतं भावना तुमची? नाही, त्याला मी सांगितलेलं होतं, म्हणजे असं काही लव्ह मॅरेज असेल तरी सुद्धा काय परमिशन आहे, फक्त आपल्या घरात सामावून घेईल सगळ्यांना अशी हवी. तशीच शोधली वर्षभर तो हो नेटवर तेच हो हो करत. वर्षभर नेटवर जाळं टाकून बसला होता. आई कसं वाटतंय आज? खूप बरं वाटतंय. होय ना. जावयाबद्दल काय सांगणार? खूप चांगले हो, हो अगदी स्वभाव. हो हो खूप खरंच चांगले. अच्छा, तुम्ही कुठे असता राहायला? आम्ही कांदिवली चारकोप. चारकोप. मग येतात जावई कधी? हो येतो. येतात. मुलीला पाठवतात? हो हो हो, येस येस. अजून कोण बोलणार होता? बोला, बाकी घरातलं कोण बोलणार असेल तर. मी स्वप्नालीची मामी. बर. स्वप्नालीचा स्वभाव खूप छान आहे, मनमिळावू आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेतो. बर, बोला बाबा, कसं वाटतंय आज? एकदम छान वाटतं. एकदम फर्स्ट क्लास. जावयांचा स्वभाव चांगला आहे, मुलीचा पण स्वभाव चांगला आहे. फक्त तिने करायला पाहिजे थोडं रागावर अवर ठेवला पाहिजे. होय ना. हा, बघितलं, शेवटी बाबाच बोलले. बाकी सगळं व्यवस्थित कला हो की पाहिजे. नाही? मग चित्र पण फणसाचं दिलं होतं काढायला. वहिनी, रागावर. नाही. हो हो. बरं, आजपासून बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? रागावरच कंट्रोल केला पाहिजे मला, बाकी काही सगळं ठीक आहे. तुम्ही स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला? विशेष बदल म्हणजे म्हणजे आता तर जसं आहे तसं त्याच पद्धतीने तिला सांभाळत राहायचं आहे. बाकी तुम्हाला म्हणजे शाळेत वगैरे सोडायला जाणार? अरे शाळेत म्हणजे ऑफिसला सोडायला जाणं, ऑफिसला सोडायला जाणं, तिथं खूप काळजी घेणं. हो ना. आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची तरी सगळ्यांचीच मागेन, की कोणाचं मन दुखवलं असेल, काही बोललं गेलं असेल तर त्यासाठी क्षमा करा. आणि थँक्यू सगळ्यांनाच. हो ना. हो, सगळेच आणि- पाठीशी आहेत. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? क्षमा. क्षमा म्हणजे आतापर्यंत जे काही अजाणतेपणे काही कोणाचे हे राहिले असेल, कारण नाही म्हटलं तरी आपण समाजाचं देणं लागून समाजातच आपल्याला वावरायचं असतं. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना काही कारणांमुळे आपल्यामुळे म्हणजे त्यांना दुःख होतं किंवा त्या सगळ्यांना माझ्याकडून क्षमा राहील. आणि धन्यवाद बोलायचे झाले तर देवाचे आणि ह्या एकंदर सर्वच आजूबाजूच्या माझ्या सोसायटीचे जे माझ्याबरोबर घरासारखे राहतात आणि आमची फॅमिली जी एक खूप मोठी फॅमिली आहे, असे सगळेजण आपापल्या फॅमिलीमध्ये एकत्र राहावे आणि छानपणे सर्वांचा संसार चालावा हीच इच्छा. वा वा, चला, क्षमा मागितली, धन्यवाद दिले, आनंदात राहा, हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेट होस. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. चेहरे पडले काहीतरी. किती टाळ्याने वाजवले बघितलं. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.